हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक. अँड वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे ती प्रगत होमस्टेमधून चेकआउट करायची आणि जर्नी बॅक टू ठाणे आता सुरू करणार आहोत थोड्या वेळातच आम्ही. तर हा व्लॉग बहुतेक छोटासाच असेल, कारण इथून कणकवलीला जायचं आहे मला आणि कणकवलीवरून मग आम्हाला दुपारची ट्रेन पकडायची आहे. तर मग चला आता आपण निघूया. आमची गाडी आलेली आहे, ते दादाच आम्हाला इथून कणकवलीपर्यंत सोडत आहे. चला. तर फायनली आता आमची जर्नी बॅक होम सुरू झालेली आहे आणि 2 दिवस ज्यांनी आम्हाला पूर्णपणे मालवण आणि देवगड ज्यांनी आमच्यासाठी टाईम काढून एकूण एक जागा दाखवल्या आणि ऑफ बीट जाऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. ते आहेत आमच्याबरोबर. इकडे कुणाल दादा आहेत. प्रगत होमस्टेला आल्यानंतर जर तुम्हाला बाहेर भटकंती करायची असेल तर नक्की कुणाल दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि इकडे जे काही ऑफ बीट डेस्टिनेशन्स आहेत जे फक्त इकडच्या लोकल गावकऱ्यांना माहिती आहेत, तर ते तुम्हाला फिरवतात आणि एक चांगला दिवस तुमचा ना मस्त स्पेंड करतात ते. आणि कुठेही घाई करत नाहीत. ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सगळीकडे व्यवस्थित वेळ देऊन आणि पूर्ण प्लॅन करून ते तुमची पूर्ण टूर मस्तपैकी ऑर्गनाईज करतात. आणि आमचा तर एक्सपिरियन्स असा आहे की बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही इकडे जा, इकडे बघा. हे खूप रेअर असतं. तर थँक्यू कुणाल दादा. थँक्यू, वेलकम. आणि ऑब्व्हियसली त्यांच्या मिसेसनी पण आमच्यासाठी जेवणाची खरंच खूप उत्तम सोय ठेवलेली. फक्त घरगुती पद्धतीचं जेवण, व्हेज नॉनव्हेज वगैरे. तर इकडे आल्यानंतर जर तुम्हाला स्वतःहून भटकायचं नसेल आणि जर तुम्हाला ट्रान्सपोर्टची जर सोय करायची असेल तर कुणाला तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. ते स्वतः येतील. मोस्टली त्यांनी स्वतःच यावं, कारण खूप चांगली सोय करून देईल तुम्ही आमची. ओके. तर मग चला आता आपण परत सुरुवात करूया. कणकवलीला जायचं आहे. जवळपास 1.25 तासाचा रन आहे. भेटूया कणकवली स्टेशनवरच. आमची रिटर्न जर्नी सुरू झाली. आचरा मार्गे न जाता कुणालदादांनी यावेळेला आम्हाला नांदगाव मार्गे नेलं. त्यांच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता ते कळत पण नव्हतं. इथे आजूबाजूला असलेली गावं, त्यांच्याविषयी माहिती, इथे असलेली मंदिरं, ती मंदिरं कधी बांधली, कोणी बांधली, अशी भरपूर माहिती कुणालदादा आम्हाला देत होते. आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता आम्ही मुंबई गोवा हायवेला कधी येऊन पोचलो ते कळलं पण नाही. नांदगाव फाट्याला आम्ही राईट घेतलं आणि कणकवलीच्या दिशेने जायला सुरुवात केली. तर मित्रांनो, हा आहे तो मुंबई गोवा हायवे. आमची ही दुसरी वेळ होती या हायवेवरनं जायची. मे महिन्यात आम्ही कुडाळ टू गोवा असे गेलो होतो. पण खरं सांगतो मित्रांनो, या पॅचमध्ये हायवेवर गाडी पळवायला जी मजा येते ना, खरंच हा जर रोड पूर्ण झाला तर मुंबईहून कोकणात येणारे जे कोकणकर आहेत सगळे, त्यांना खरंच खूप फायदा होईल या रोडचा. आय होप सो डिसेंबर 2024 पर्यंत तरी त्यांनी हा उरलेला पट्टा पूर्ण करून टाकावा आणि कोकणकरांची जर्नी एकदम सुखकर करावी. समोरच कणकवलीचा एक्झिट आलाय. आता हा एक्झिट घेऊन आम्ही जाणार कणकवली स्टेशनकडे आणि कणकवली स्टेशनला आमचा या जर्नीचा पहिला टप्पा संपेल. तर समोर दिसतं ते आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन. आसपासचा परिसर थोडासा खडबडीत आहे कारण इथे काम सुरू आहे. आता इथूनच आम्हाला नंतर ट्रेन पकडायची मुंबईसाठी. तर आता फायनली 1.5-1.5 तासाचा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत कणकवली स्टेशनला. आणि गाडीची काय पोझिशन? आत्ताशी गाडी मडगाववरून सुटलेली आहे 13:25ला आणि ती आता ऑलमोस्ट आत्ताच्या सिच्युएशनप्रमाणे ती 55 मिनिट्स डिले टाकते. सो कणकवलीला यायचं टायमिंग तिचं दुपारचं 3:17 आहे. सो ती आता 3:43 म्हणजे ऑलमोस्ट 3:45च्या सुमारेच येणार आहे. बघूयात, अजून लेट होतो आहे की गाडी वेळेवर येते. होपफुली गाडी वेळेवर यावी. कालची गाडी किती तास लेट होती? कालची गाडी जो ऑलमोस्ट 8 तास लेट होती. कालची म्हणजे रविवारची. तो ॲक्च्युली सीझन टाईम होता. फिंगर क्रॉस्ड आहेत की आमची गाडी तासभर लेट ठीक आहे, हरकत नाही. पण पुढे जास्त लेट नको. हां 10:30पर्यंत ठाण्याला पोहोचायचा टाईम 11:15 चालेल. 11 साडे 11 पोहोचलं तरी चालेल. तर हे आहे कणकवली स्टेशन. इकडनं तुम्ही एंट्री किंवा एक्झिट घेऊ शकतात. तुमच्याकडे
जर सिनियर सिटीजन असतील किंवा लगेच ज्या बऱ्यापैकी असेल तर तुम्ही ह्या एस्केलेटरचाही वापर करू शकतात. त्यासाठी सगळे तिकीट विंडोज आहेत आणि कणकवली स्टेशनचा हा सगळा बाहेरचा परिसर. समोर रेस्टॉरंट आहे पण ते कसं आहे माहीत नाही. आणि इकडे सगळ्या तुम्ही गाड्या पार्किंग वगैरे जे रिसीव किंवा तुम्हाला ड्रॉप करायला येतात. रिक्षाज वगैरे पण आहेत. आय गेस तिथे बस स्टँड जवळपास नाही आहे तर त्याच्याविषयी मला विशेष माहिती नाही आहे. तर हा सगळा परिसर आहे असा. हे आहे कणकवली रेल्वे स्टेशनवर लागणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रक आणि त्याची जी पोझिशन आहे इंजिनपासून बोगींची कशी ती मेन्शन केलेली आहे. तर आमची आहे इकडे मडगाव LTT आणि ट्रॅव्हल करत आहोत आणि सध्या तरी तासभर गाडी लेट आहे. कणकवली स्टेशनवर आम्ही आता थांबलेलो आहोत. इकडे एकच कॅन्टीन सध्या ओपन आहे पावसकरचं. तर फायनली त्यांनी आता अनाऊन्स केलेली आहे मडगाव LTT प्लॅटफॉर्म नंबर 1 कणकवलीला येत आहे आणि आता आम्ही सगळे जात आहोत बोगी नंबर 7 कडे. मागे अनाऊन्समेंट ऐकू येतच असेल. चला आता ऑलमोस्ट 11 नंबर क्रॉस करतोय. पुढे जायचं अजून थोडंसं. तर फायनली वर्षा आली ट्रेन. हो बाबा आली आहे. अर्धा तास लेट. हां अर्धा तास 25 मिनटं. ठीक आहे. बेटर दॅन आमच्या आपली लग जरा जोरात आहे नाही. टचवूड टचवूड, थांबा टचवूड. उतरायचं अजून ठाण्याला. आता हे समोरनं येते आपली मडगाव LTT कणकवली स्टेशनला. हीच ती गाडी ज्याने आता आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि होप फॉर द बेस्ट. इंजिन का यूज आहे. तर इकडे ॲक्च्युली बॅकग्राऊंडला मी एक बोलतो आहे पण ऑडिओ क्वालिटी इतकी खराब होती. ट्रेनचा इतका आवाज होता तर त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर द्यायचा ठरवलं. आणि आमची जर्नी कशी झाली ते जरा थोडक्यात सांगतो. तर रिटर्न जर्नीच्या वेळेला आम्हाला विचित्र सीट्स अलॉट झालेल्या. मला अप्पर मिळालेली, अथर्वला साईड अप्पर होती आणि वर्षाला मिडल होती. आणि सिन्स आम्ही मधूनच चढलो त्यामुळे ऑलरेडी जी लोकं सेटल झाली होती त्यातली बरीचशी लोकं झोपली होती. तर मी आता तुम्हाला दाखवतो की आम्ही कसे आमच्या जागेवर बसलो होतो ते. अप्पर बर्थवर मी होतो आणि यावेळेला आम्हाला साईड अप्पर मिळालं. तर साईड अप्परवर अथर्व जाऊन बसला होता. तो त्यांनी स्टार्ट टू एंड जर्नी तिकडे बसून केली. बिचारी वर्षा बराच वेळ खालती बसून होती पण मग नंतर त्या बाईला तिने रिक्वेस्ट केली आणि मग आमची मिडल बर्थ ओपन केली आम्ही आणि मग वर्षाने थोड्या वेळ तिकडे जाऊन आराम केला. पण एकंदरीत या जर्नीतला आमचा एक्सपिरियन्स असा आहे की जर तुम्ही या टाईमला दुपारच्या टाईमला ट्रॅव्हल करताय तर मग सिटिंगमधल्या ट्रेन्सनी तुम्ही ट्रॅव्हल करा. जिकडे चेअर कार्स वगैरे आहेत तशा यांनी ट्रॅव्हल करते. खूप कम्फर्टेबल आहे. तर मग चला आता रत्नागिरी याची वेळ झालेली आहे तर जरा खालती उतरूया, थोडंसं पाय मोकळे करूया आणि इकडे असलेला वडापाववर ताव मारूया आपण सगळे. तर फायनली परत एकदा आपण चिपळूण रत्नागिरी स्टेशनला. चला 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 चला. पब्लिक 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 झाली पळताय सगळे. तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून चला जायचं आपण आतमध्ये परत. तर फायनली आम्ही आमच्या घरी ठाण्याला परत आलेलो आहोत. येस 11:15 वाजलेत रात्रीचे. येस. किती वाजता गाडी? 3:40 गाडी आलेली कणकवलीला. 3:40 4:45 गाडी आली. 4:45 गाडी सुटली आणि ऍक्च्युली गाडीचा राईट टाइम आहे 10:30. मडगाव LTT गाडी आहे. ठाण्याला 10:30ला ती येते. ठाण्याला 10:30 पण 11:30 1 तास लेट आली एक तास गाडी. लेट आली. सो पण दॅट्स ओके. बट आय वुड सजेस्ट, मला ही जर्नी अजिबात नाही आवडली कारण एक तर आमचे सिटिंग अरेंजमेंट्स खराब होते. काहीतरी अतरंगी आलेले आणि आम्हाला वाटलं की आम्ही ॲडजस्ट करतो तसं बिलकुल नाही झालं. त्यामुळे ह्या ट्रेन जर्नीमधून शूट करायला काही मिळालं नाही. आणि कंटिन्युअस मी आणि अथर्व अप्पर बर्थवर होतो. वरचा बसूनच होती, अर्धवट झोपून आणि काहीतरी विचित्र जर्नी होती. तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्की प्लॅन करू. बहुधा तेजस किंवा वंदे भारतच प्रेफर करू किंवा जनशताब्दीलाच. या स्लीपरवाल्या गाड्या नाही जातात. रात्रीची जर्नी असेल तर ठीक आहे पण सकाळच्या जर्नीवर नो वेज. तर मग हा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. येस, आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. छोटासाच ब्लॉग होता हा, त्यामुळे आवडला असेल तर करा लाईक. बट ओव्हरऑल आमची कोकणची सिरीज आवडली असेल तर नक्की सगळ्यांना तुम्ही शेअर करा. तर मग आता मी कोकणची सिरीज कन्क्लूड करतो पूर्णपणे. येस, आधीचे ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा जाऊन. सगळं काही या चॅनलवरच आहे. तर मग चला बाय बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. पुन्हा भेटूया.